मोठी बातमी. 9 वर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाच वेळी होणार पडताळणी. महसूल शिक्षण विभागाचे असणार अधिकारी बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश. म्हणजे बघा 28 डिसेंबर 2025 लोकमतला आलेली ही बातमी आहे. शिक्षक भरतीत जास्त पदे मिळावीत, सध्याच्या कार्यरत शिक्षकापैकी कोणी अतिरिक्त होऊ नये यासाठी पटसंख्येची जुळवाजुळव केली जाते. विद्यार्थी शाळेत येत नसताना त्यांचे प्रवेश घेऊन त्यांची दैनंदिन हजेरी लावली जाते. असे गैरप्रकार शोधण्यासाठी उपसंचालकासह सर्व शिक्षण अधिकारी, महसूलसह शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी अचानक भेटी देणार आहेत. शासनाच्या मान्यतेनुसार त्याचे नियोजन निश्चित झाले आहे, पण तारीख अजून ठरलेली नाही. बघा, या जानेवारीमध्ये, या आपल्या पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये याची तारीख अजून निश्चित ठरलेली नाही, मात्र 100% प्रत्येक शाळेला व्हिजिट देणार आहेत. राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी भेटी देण्याच्या नियोजनाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देतील. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी हजेरी पत्रकावर नोंदवलेले विद्यार्थी यांची पडताळणी होईल. विद्यार्थी गैरहजर असतानाही त्यांची हजेरी लावली असल्यास त्या शिक्षकासह मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. हजेरी पत्रकावर विद्यार्थी 20, 50 आणि प्रत्यक्षात मात्र उपस्थिती 15 किंवा 20 विद्यार्थी असतील तर त्याची काटेकोरपणे पडताळणी होईल. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या एकाच वेळी पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात विविध विभागातील अधिकाऱ्यांची पथके तयार करतात. संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या प्रमाणात त्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत का याची पडताळणी यावेळी केली जाणार आहे. त्यामध्ये अंतिम होणारे संच मान्यता 2025 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पुढील 10 दिवसात पूर्ण होईल, जानेवारीमध्ये. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या समोर येईल. पटसंख्या व अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या रिक्त पदावर समायोजन केले जाणार आहे. पटसंख्येसंदर्भातील 15 मार्च 2025 शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी पटांच्या शाळा तथा वर्ग इयत्ता 9वी 10वी बंद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पटसंख्येची अट शिथिल करावी असा प्रस्ताव संचालक कार्यालयातून शासनाकडे गेला आहे, पण त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कमी पटाच्या शाळा तथा वर्गावरील शिक्षकांची चिंता कायम आहे. तर बघा, जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात विविध विभागाचे अधिकारी. संच मान्यतेपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे. त्यानंतर केंद्र प्रमुखाकडून माहितीची पडताळणी झाली आणि गट शिक्षण अधिकारी फेर पडताळणी झाली आहे. सर्व शाळांची एकाच वेळी विशेष पडताळणी होणार असल्याने सर्वांना वस्तुनिष्ठ माहिती भरायला सांगितले होते. तर शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांची पडताळणी होईल. या ठिकाणी माननीय कादर शेख साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी सोलापूर यांची ही बातमी आहे. म्हणजे 100% आता जानेवारीमध्ये सर्व शाळांची पडताळणी एकाच दिवशी होणार आहे. ती तारीख कोणती, अजून ती तारीख निश्चित झालेली नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.